पाणी आहे, तुमचा कार्यभार जो आहे तो मी पाहिजे, चिंता करायची नाही. आणि अशी अनेक भक्तांची उदाहरणं आहेत की ते परमेश्वर जरी लागले पण त्यांचा संसार परमेश्वराने आपोआप पार. तर अशा पद्धतीने गीतेचं हे अनन्यसाधारण महत्व थोडक्यात सांगितलं, खूप विस्ताराने सांगता येईल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो असा आहे की तुम्ही कितीही पाप केलं, तुम्ही कितीही तुमच्या हातून काही चुका झाल्या, तर गीता तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देते. अशा पद्धतीने गीतेची महती आहे. आणि मग ही महती सांगत असताना अनेक संतांनी वेगवेगळ्या प्रकारे आपलं स्तुती केली, आपलं महत्व विशद केलं. अशाच पद्धतीने संत एकनाथ महाराजांनी या अभंगाद्वारे गीतेचं महत्व सांगितलं आहे. या अभंगाचं आपण निरूपण करण्याच्या आधी या अभंगामध्ये जे शब्द रचना आहे त्याचे थोडेसे आपण अर्थ समजून घेऊ, म्हणजे आपल्याला ते लवकर समजेल. पहिली ओळ पहा, गीतेचे सुव्रत ज्यासी झाले प्राप्त, त्याचे पितर मुक्त सहजची होय. आता या प्रत्येक शब्दा या ओळीमध्ये गीता तर आपल्याला माहिती नाही, आपल्याला गीता माहिती आहे. आता गीता म्हणजे कृष्णाने जे काही अर्जुनाला ज्ञान दिलं ती गीता, ते आपल्याला सगळ्यांना माहिती. गीतेचा अर्थ आता माहिती, म्हणजे गीता नेमकं काय, बरे त्याच्यात काय ते माहिती नसेल पण गीता काय आहे हे माहिती. सुव्रत, आता गीतेचं स्वरूप पहिल्यांदा व्रत म्हणजे काय आपण पाहतो, व्रत अनेक प्रकारची व्रत असतात. त्या व्रत केलं की आपण संकष्ट सोमवारचं व्रत, आणखी वेगवेगळी व्रत असतात. ती व्रत केली म्हणजे एखाद्या फळाची प्राप्ती होते, अशा प्रकारचं संकेत आहे. सुव्रत, सुव्रत म्हणजे आपण एक प्रकार सु म्हणजे आपल्या मराठी शब्द सु म्हणजे चांगलं, चांगलं व्रत. चांगलं व्रत म्हणजे काय, चांगलं व्रत म्हणजे सत्य व्रत. चांगलं व्रत म्हणजे काय, सत्य व्रत. आणि व्रत कसं असतं, व्रत नुसतं व्रत शब्द नाही, व्रत शब्दामध्ये निश्चय असतो, व्रत शब्दामध्ये संकल्प असतो, व्रत शब्दामध्ये म्हणजे त्याला त्यागाची भावना असते. म्हणजे एखादा मी निर्णय घेतला आणि तो सातत्याने केला तर ते झालं व्रत.